नमस्कार मंडळी, ठरलं तर मग आजचा म्हणजे 7 जानेवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. काल आपण पाहिलेलं असतं की अर्जुन जो आहे तो त्याच्या चैतन्याला म्हणत असतो की जा ना बघ ना सायली, एवढी टेन्स काय आहे. आणि आता चैतन्याला म्हणत असतो की बघ मी काय तुमचं पर्सनल कबूतर आहे का, आणि मी कशाला जाऊ तुमचं, तुम्ही काय ते बघून घ्या. आता अर्जुन फोर्स करत असतो चैतन्याला आणि चैतन्य म्हणत असतो की बघ मी तर एक तर पहिले म्हणजे तुझं कबूतर नाही की ज्याच्या पायाला तू जर वेळेस चिठ्ठी बांधून पाठवून देईन ती. अर्जुन म्हणतो मी गळ्याला बांधे ना, तुझ्या चिठ्ठी सांगितलं तेवढं कर जा. चैतन्य म्हणतो अरे पण तुला तिच्याशी बोलायला काही फ्लाईट घेऊन जावी लागते का, तू जा ना. आता याच्यानंतर अर्जुन पुढे म्हणतो की तुला सांगितलं तेवढं कर ना, जा ना, बोल ना तिच्याशी तू. आता चैतन्य म्हणतो अच्छा मी अभी भी झगडा हुआ है क्या, असं चैतन्य म्हणत असतो. आणि म्हणतो की पण यावेळेस मी पोस्टमॅनचं काम करणार नाही आहे, मी इथे सगळ्यांसोबत गप्पा मारतो. हां, तर अर्जुन म्हणतो प्लीज मी तुला गोड बोलतोय ना, प्लीज हे बघ ही हेल्प ना तू जर माझी केलीस ना तर माझ्यावरती उधार राहील. हां, चैतन्य म्हणतो नक्की का, तर अर्जुन म्हणतो हो बाबा नक्की. आता आपल्याला इकडचा सीन दाखवलेला आहे की नागराज पोचलेला असतो त्या 2 माणसांकडे, रघु आणि त्याच्या मित्राकडे, आणि त्यांच्याशी बोलत असतो. इतक्यातच खडखड आवाज येतो. नागराज म्हणतो कसला आवाज आहे, तर रघु म्हणतो अहो साहेब काही नाही, इथे ना भरपूर भंगार पडले आणि उंदरं पण आहे, तर त्यांचाच आवाज येत असत. नागराज म्हणतो ते मला काय सांगायचं ते भंगार पिंगार, तुम्ही तिकडे जायचं आणि पाहायचं की कुणी आहे का म्हणून. आणि आता ते जे 2 माणसं आहेत तर ते शोधायला जातात आवाजाच्या दिशेने की नक्की आवाज कुठला आलाय म्हणून. आता असं झाल्यानंतर पुन्हा आपण घरचा सीन पाहतोय की सायली अशी टेन्शनमध्ये उभी असते, सुमनचा फोन लागत नाहीये म्हणून. आता अर्जुन खानाखुणा करत असतो चैतन्याला जा म्हणून तिकडे. आता चैतन्य येतो सायलीकडे. आता आल्यानंतर चैतन्य एकदम घाबरतो सायलीची त्याच्या नजर पडते म्हणून, आणि म्हणतो सायली वहिनी एकदम सगळं ओके आहे ना, तर सायली नुसती मानेने हो म्हणते. आणि आता अर्जुन मागे ओळखतो पुन्हा अर्जुन चैतन्याला खानाखुणा करत असतो की बोल ना म्हणून. चैतन्य म्हणतो सायलीला नक्की काही टेन्शन नाही ना गं, सगळं व्यवस्थित तर आहे ना. आता सायली अर्जुनकडे बघते, तिच्या लक्षात येतं की चैतन्य ह्याच्या चौकशा करतोय, ते अर्जुनने त्याला पाठवलं. आता सायली म्हणते चैतन्य भाऊजी हे सगळं तुम्ही विचारताय का, तुम्हाला कोणी इथे पाठवलंय काय. तर चैतन्य गप्पच बसतो. आता इकडे नागराजचा पुन्हा सीन दाखवलाय. नागराज म्हणतो मी त्या आतल्याचं नरडं दाबतो, चल जा इथं बाहेर कुणी आहे का ते तुम्ही 2 जण शोधा म्हणून. आणि आता ते 2 जण तिथे कुणी आहे का हे सगळे शोधायला जातात. आणि हा नागराज जो आहे तो आतमध्ये म्हणजे महिपतकडे जातोय आणि ती 2 माणसं शोधत असतात. आणि सुमन तशी लपत असते. ती माणसं ज्या दिशेला जातील त्याच्या विरुद्ध दिशेला सुमन जाऊन लपत असते. आता आपण लगेचच दुसरा सीन बघतो, तो म्हणजे सायली आणि चैतन्याचा. इकडे सायली म्हणाली असते की तुम्हाला कुणी पाठवलंय का. आता लगेच चैतन्य हसायचं नाटक करतो आणि मला कोण पाठवणार आहे. सायली अर्जुनकडेच बघत असते. आता चैतन्य म्हणतो मी ॲक्च्युली तिकडून बघितलं तुम्ही स्ट्रेस आहात म्हणून वाटलं की चौकशी करावं. तर सायली म्हणते तुम्हाला खोटं बोलता येत नाही चैतन्य भाऊजी, तुम्ही ना लगेचच पकडले जाता. आणि पुढे आता सायली म्हणते की तुम्हाला ज्यांनी पाठवलंय ना की त्यांना सांगा की सायली हसली किंवा सायली रडली तरी त्यांचा याच्याशी काही संबंध नाही म्हणून. आता असं म्हणलं तर चैतन्याचं तर तोंडच पडतं. आता अर्जुनला काय जाऊन सांगावं म्हणून अर्जुन आणि चैतन्य एकमेकाला आता खानाखुणा करत असतात की सायली काही सांगत नाही म्हणून. आता इतक्यात सायली अर्जुनकडे चैतन्याकडे बघते आणि म्हणते भाऊजी तुमचं काही काम होतं का माझ्याकडे. तर चैतन्य म्हणतो की हां मारामारी, चहा आणि कॉफीची असते ना मारामारी, तर ती मला प्यायची खूप इच्छा झाली म्हणून. आता सायली अर्जुनकडे बघते आणि म्हणते तुम्हाला हवी आहे का मारामारी. तर चैतन्य म्हणतो हो. तर सायली म्हणते ठीक आहे मी आणते, हां तुम्ही इथे बसा मी घेऊन येते. चैतन्य म्हणतो इथे बसायचं. सायली म्हणते हो इथेच बसा आणि मी घेऊन येते. असं म्हणून सायली जाते किचनमध्ये ती मारामारी बनवण्यासाठी आणि चैतन्य तिथेच हॉलमध्ये एका खुर्चीवरती बसतो. आता हे 2 जण एकमेकाला सतत इशारे करत असतात, खानाखुणा करून बोलत असतात. आता हे सगळं सायलीच्या लक्षात येतं. तर लगेच चैतन्य फोन काढतो हातातला आणि ॲक्टिंग करत असतो जसं काय त्याचं फोनवरतीच काहीतरी काम चालू आहे म्हणून. इतक्यातच सायली तिथे येते आणि त्याला ती मारामारी देते. चहा कॉफीची एकत्र जी गोष्ट बनवली जाते त्याला मारामारी म्हणतात. आता सायली म्हणते हे घ्या मारामारी तुमच्यासाठी. आता लगेच म्हणतो चैतन्य थँक्यू वहिनी म्हणून ती मारामारी प्यायला लागतो. पण अर्जुनचं सगळं लक्ष आता चैतन्य म्हणतो बहिणी मी डायनिंग टेबलवरती बसून पितो. हां, सायली म्हणते जेवण आहे का ते पटकन इथेच बसून पिऊन टाका म्हणजे मला मग धुवून ठेवता येईल. आता असं म्हणल्यानंतर चैतन्याला काही कळतच नाही. चैतन्य म्हणतो इथंच बसून प्यायचं आहे का सगळी. तर सायली म्हणते हो इथंच बसून सगळी मारामारी प्यायची, तिकडे नाही जायचं. आता चैतन्य म्हणतो कल्पना मावशीला हवी का आवडत त्यांना आणि तुम्हाला हवी असं म्हणालात ना म्हणून मी बनवली आहे, मग चला पटकन
पटकन पिऊन टाका. सायलीला माहिती असतं की अर्जुननेच पाठवलेलं आहे चैतन्य. आता चैतन्यला ती मारामारी देऊन सायली जी आहे तर ती सतत सुमनला फोन लावत असते, पण सुमनचा फोन लागतच नाही. म्हणून सायली काय करते, प्रतिमात्याकडे जाते आणि म्हणते की प्रतिमात्या, तुमचा काही फोन झाला का सुमन काकूशी? तर प्रतिमात्या म्हणतात, नाही ग, पण तूच तिला फोन करत होतीस ना. सायली म्हणते, मी केव्हापासून त्यांना फोन करते पण त्यांचा फोन लागतच नाही आहे ग, बंद आहे. प्रतिमात्या म्हणतात, थांब जरा मी तिला लावून बघते फोन. तर सायली म्हणते, नाही नको, मीच कॉल करते आणि बोलणं झालं तर तुम्हाला कळवते. आणि इकडे दाखवलेलं आहे की सुमन लपून बसलेले असते आणि तो रोग आणि त्याचा मित्र म्हणतो, काय रे, कोण दिसलं का? तो मित्र म्हणतो, कोण नाही. मग चल म्हणतो, ते आपण त्या बाजूला बघूया. असं म्हणून जिथे सुमन लपलेली आहे तिथून ते दोघं जण जरा लांब जातात. आणि मग आता सुमन जी आहे तर ती लपलेली पुन्हा आता डायरेक्ट काय करते, तिला कळते की हा नागराज नक्की आतमध्ये काय करते हे आपल्याला बघायचं आहे. म्हणून सुमन आतमध्ये जाते जिथे नागराजला महिपत आणि नागराज दोघं जण असतात ना. आता इकडे पुन्हा अर्जुनचं सीन दाखवलं. अर्जुन चैतन्याला म्हणत असतो, झालं सगळं, ते चहा कॉफी मारामारी जे काय ते पिऊन आलात तुम्ही. आता चैतन्य म्हणतो, मारामारी म्हणतात त्याला, काय कडक होतं माहिती आहे का? असं वाटतंय की अजून एक कप मागवावी आणि प्यावी. अर्जुन म्हणतो, लाज वाटते का नाही? लाज वाटते का? काय करायला पाठवलं होतं आणि तू काय करून आलायस तिथून? म्हणतो त्याला ॲक्शन करतो की मारण्याची. आता चैतन्य गप्पच असतो आणि आपण पाहतोय की इकडे पुन्हा सायली सतत फोन लावत असते सुमनला, पण सुमनचा काही केलं फोन लागतच नसतो. आता पुन्हा आपल्याला सीन दाखवलेला आहे महिपतचा. आजच्या सिरियलमध्ये खूप पटापट सीन दाखवलेले आहेत. प्रेक्षकांनो, तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज चॅनल एक सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. तुम्ही लाईकच करत नाही आहेत व्हिडिओला, तर तसं करू नका प्लीज. व्हिडिओला लाईक करा. लाईक केल्यामुळे असे छान छान रिव्ह्यू देण्यासाठी मोटिवेशन मिळतं. आता आपण पाहतोय की इकडे महिपत ओरडत असतो. इथे नागराज येतो आणि म्हणतो, काय महिपत शेठ, काय चाललंय तुमचं? असं महिपतला म्हणत असतो नागराज. आता इकडे नागराज महिपतला म्हणत असतो की अरे वा, महिपत अण्णांची प्रगती झाली डायरेक्ट जमिनीवरून खुर्चीवर. क्या बात है महिपत, क्या बात है. आणि पुढे महिपतकडे बघून म्हणतो, काय रे, केवढा घाम आलाय रे तुला, खूप कष्ट पडले असतील ना तुला. नाही म्हणजे ओरडलाच किती तू ना, म्हणून मला म्हटलं, मला सांगितलं ना बाहेर त्या दोन्ही पोरांनी. बरं बाबा. आता महिपत त्याच्याकडे रागाने बघत असतो. नागराज म्हणतो, बरं बाबा, तुझं आरडाओरडा करून झालंय का, पुरेसं झालंय का? आणि हे सगळं जे आहे तर ते सुमन एका चाकाच्या आडून बघते. आता नागराज महिपतला म्हणत असतो की जर नसेल तुझी आरडाओरडी करून झाली तर तसं सांग. किती वेळ सांगायचं महिपत तुला तू काही केलं तरी इथून बाहेर पडू शकत नाही, तुला कळत नाही आहे का? असं नागराज म्हणतो आणि पुढे म्हणतो की अरे महिपत, तुझी माणसं कामाला अतिशय प्रामाणिक आहेत. हे महिपत शेठने दिलेला आदेश जुगारतीलच कसा, सांग बरं. आणि पुढे म्हणतो की महिपत शेठने सांगितले आतमध्ये माणूस आहे त्याला बाहेर पडू द्यायचं नाही, ते बाहेर पडू देणारच नाहीत. इतके तुझे जे आहेत लोक तर ते प्रामाणिक आहेत रे. बरं झालंय का तुझं समाधान? ओरडून सांग बरं. आणि नसेल तर ओरड बरं, काही प्रॉब्लेम नाही, हवा तितका तू ओरड, मी आहे इथेच. असं नागराज आणि महिपत आता हे सगळे बोलणं जे आहे तर ती सुमन ऐकते. आता महिपत काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करायला लागतो. नागराज म्हणतो, बोलायचं आहे का काय तुला? ठीक आहे, बोल असं म्हणून त्याच्या तोंडाजवळ स्वतःचा कान घेऊन जातो. आता महिपत अतिशय रागाने त्याला एकदम गुरगुरत असतो, एकदम त्याला रागाने बघत असतो. आता लगेच नागराज म्हणतो, घाबरलो ना मी महिपत, घाबरलो ना मी, नको बघू रे माझ्याकडं. असे नाटकं करायला सुरू करतो नागराज. म्हणतो, चल पुरेसा घाबरले ना मी, आता चल पुढे बोल, काय म्हणायचे तुला, बोल. अरे बोल ना बाबा. आता महिपत काही बोलत नाही. महिपतला बोलून ना त्याचा आता घसा बसलेला असतो. आणि इकडे एक गज लोखंडी किंवा सळई जी आहे तर ती सुमनच्या पायावर पडते आणि सुमन जोरात म्हणून ओरडते. नागराज म्हणतो, कोण आहे रे तिकडे? नागराज सुद्धा घाबरतो की अचानक आपल्याला इथं कुणी पाहिलं म्हणून. आणि आता सुमन पळायला लागते त्याच्या पाठोपाठ. नागराज सुद्धा म्हणतो, कोण आहे म्हणून ते शोधायला जातो की आतमध्ये कोण आहे म्हणून. आणि इकडे आपण पाहतो की सायली म्हणते, मगाशी आतमध्ये नेटवर्क नसेल म्हणून फोन लागला नसेल, आता एकदा सुमन काकूंना फोन करून बघते. म्हणून सायली फोन लावते तर सुमनचा फोनच लागत नाही. मग सायली बघते आणि म्हणते, अरे सुमन काकूंना तर मेसेजसुद्धा गेले नाही आहेत, नक्की काय झालं आहे का? मध्येच काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे म्हणून त्या घरीच तर नाही ना गेल्या परत. असं सायली विचार करते आणि म्हणते की घरीच जाऊन बघू का मी सुमन काकूंच्या. आता असं म्हणून सायली एकदा घरात बघते तर घरामध्ये सगळेजण एन्जॉय करत असतात. आता आपण पुढचा सीन बघतो की नागराजकडे त्या महिपतच्या रूमच्या बाहेर येतो आणि शोध बघायला लागतो की त्याला कुणी पाहिले का, म्हणतो त्याला समोर तर कुणीच दिसत नाही. आता महिपत जो आहे, आता हा नागराज जो आहे तर तो सगळीकडे पाहत असतो की आता इथे कोणी लपलंय का. मग तिथे जे बंगार टाकलेलं असतं त्या बंगारच्या सगळ्या पाठीमागे नागराज जो आहे तर तो बघत असतो. आणि इकडे त्या बंगारच्या तिथे सुमन लपून बसलेली असते. आता नागराज खूप प्रयत्न करतो की ते सगळ्या बंगारच्या
तिथे शोधण्याचा. आता खूप हे शोधाशोधच खूप वेळ दाखवलेली आहे. आता इथे अचानकच सुमन जी आहे ती लपून बसलेली असते आणि तिच्या पाठमोरी नागराज असतो आणि नागराज आता एकदम सुमन म्हणून हाक मारतो, कारण सुमन तिथं लपून बसलेली नागराजला दिसतं ना. त्यांना साडी ह्याची सुमनची साडीसुद्धा ना अतिशय भडक आहे, त्यामुळे नागराजच्या लगेचच लक्षात येतं. नागराज जोरात ओरडतो, सुमन. आता हे ऐकलं की सुमन एवढी घाबरते की एवढ्या अंधारामध्ये असं कुणीतरी हाक मारली, बापरे, हसीन तर अंगावर काटा आणणारच होता. आता लगेच सुमन पळायला लागते. नागराज म्हणतो, सुमन थांब, सुमन थांब. आणि सुमन काकू जोरात पळायला लागते सगळ्या रस्त्याने आणि नागराज तिच्या पाठीमागे असतो, सुमन थांब, सुमन थांब म्हणत. पण काही केलं सुमन काही लवकर थांबत नाही. नागराज तिच्या मागे पळतो. अचानक एका ठिकाणी सुमन अशी जमिनीवर पडते. पळता आता नागराज तिथे येतो आणि तिचा दंड पकडून उठवतो आणि म्हणतो, उठ चल. आता सुमन मला सोडा म्हणत असते. नागराज तिला खिचून ओढत नेत असतो आणि एरा घ्या म्हणून हाक मारतो महिपतच्या माणसाने. इतक्यातच सुमन त्याचा हात हिसकावते आणि तिथून पळून जाते. आता नागराज लगी पुन्हा तिच्या पाठीमागे पळायला लागतो. आणखीन थोडा वेळ गेल्यानंतर आपण पाहतोय तिथे 1-2 गाड्या अशा पार्क केलेल्या असतात आणि त्या 2 गाड्यांच्या मध्ये सुमन जाऊन थांबते आणि आता ती नागराजला पाहत असते की नागराज तिला शोधण्यासाठी कुठपर्यंत येतोय म्हणून. तर नागराज तिकडून येतो आणि दुसऱ्या साईडला निघून जातो. आता हे सगळं सुमन बघते आणि तिची खात्री होते की आता नागराज काही आपल्याकडे येत नाही, म्हणून सुमन ती आता आता ती आता पर्समधला मोबाईल काढते आणि सायलीला फोन लावते. आता सायलीला फोन लावून लगेच सायली फोन उचलते आणि म्हणते, हॅलो. सुमन म्हणते, हॅलो सायली. आता सुमन म्हणत असते, अहो सुमन काकू कुठे होतात तुम्ही? सुमन म्हणते, मी काय सांगते ती नीट लक्ष देऊन ऐक, मी काय सांगते ती मला आत्ताच कळले. आणि इकडे सायली म्हणत असते, सुमन काकू. तितक्यातच नागराज येतो आणि तिचं तोंड दाबतो आणि तिच्या हातातला मोबाईल खेचून घेतो आणि सुमन नुसती हू करून असे ओरडत असते आणि हे सगळं सायलीला ऐकायला जातं. आता नागराजला लक्षात येतं की सुमन जी आहे तर ती कोणाला तरी फोन लावते म्हणून. नागराज बघतो तर तिथे सायलीचा नंबर असतो. आता नागराज डायरेक्ट फोन कट म्हणजे स्विच ऑफच करून टाकतो. आता सायली पुन्हा फोन ट्राय करते तर फोन बंद लागतो. आता नागराज तिचं तोंड दाबून तिला जो आहे तर तो हाताला धरून पकडत असं घेऊन जात असतो आणि सुमन आहोत मला सोडा असं म्हणत असते आणि नागराज तिला असं खेचत फरफटत घेऊन जात असतो. इकडे सायली म्हणते, मला काहीतरी विचित्र वाटते, सुमन काकूंचा फोनच लागत नाहीये, नक्की यांच्या घरीच जायला हवं. म्हणून सायली जी आहे पाठीमागे वळून बघते तर सगळे पार्टीमध्ये एन्जॉय करत असतात. आता आपण पाहतोय सायली विचार करते की आता कोणालाही डिस्टर्ब न करता तिथून निघून जावं म्हणून. आता सायली तिथून निघून जाते आणि आपण बघितलेलं आहे की आतमध्ये चैतन्य, अर्जुन सगळेजण छान गाणी म्हणत असतात, टाळ्या वगैरे वाजवत असतात. पण अर्जुनचं लक्ष सगळं सायलीवरतीच असतं. अर्जुन म्हणतो चैतन्यला, मला सायलीच्या चेहऱ्यावरती टेन्शन दिसत होतं म्हणून मी तुला सांगितलं होतं की जा आणि तिच्याशी बोल, काय टेन्शन आहे ते जाणून घे. आणि तू काय केलं, जाऊन मारामारी पिऊन आलात बस. चैतन्य म्हणतो, अरे मी जाऊन विचारून आलो पण त्यांनी मला मारामारी दिली आणि जबरदस्ती मला माघारी पाठवून दिलं, त्या काही सांगतच नव्हत्या. अर्जुन म्हणतो, ठीक आहे आता तू जा आणि तिच्याशी बोल, काढून घेण्याचा प्रयत्न कर तिच्या मनामध्ये काय आहे आणि तिच्या सायलीच्या मनामध्ये काय आहे ते विचारून घे. हे सगळं तुला मी सांगितलं होतं ना, पण तू ना माझं काही ऐकत नाही असं म्हणतच असतं अर्जुन. इतक्यातच अर्जुनचं लक्ष दाराच्या बाहेर जातं, कारण त्याला माहिती असतं की दारामागे की सुभेदारांच्या दाराच्या बाहेर सायली असते. आता आले की अर्जुनचं लक्ष बाहेर जातं आणि म्हणतो, अरे सायली इथेच तर होते, आता कुठे गेली लगेचच. आणि आता इतक्यातच घरचे सगळे चैतन्यला बोलवतात की चल चैतन्य गाणं म्हण ना म्हणून. आता चैतन्य म्हणते की हो म्हणतो आणि चैतन्य घरच्यांच्या नादात लागतो. इतक्यातच अर्जुन सायलीला शोधतो तर त्याला सायली कुठेच दिसत नाही आणि ते म्हणतो, अरे सायली कुठे गेली. पण कदाचित तो विचार करतो की ती बेडरूममध्ये तर नसेल गेली, म्हणून अर्जुन पुन्हा रूममध्ये जातो की सायली रूममध्ये आहे का बघायला आहे. तर हे चेक करतो तर रूममध्ये कुणीच नसतं. रूममध्ये एकदम रूम रिकामीच असते, तिथे कुणीच नसतं. अर्जुन म्हणतो, अरे इथे पण नाही आहे सायली, मग गेली कुठे. आता अर्जुन विचार करतो, अरे सायली पार्टी सोडून कुठे गेली असेल म्हणून. आणि आपल्याला दुसरा सीन दाखवलेला आहे सायलीचा. सायली आता किल्लेदारांच्या घरी येते, आतमध्ये येऊन बघते तर घराला कुलूप असतं. सायलीला काही समजतच नाही, अरे घराला तर कुलूप आहे. आणि मग सायली पुन्हा गेटमध्ये जाते तर सायली म्हणते की अरे सुमन काकू तर घरी आलेल्याच नाही आहेत, म्हणजे घराला कुलूप आहे, कुठे गेले असतील त्या, असं सायली विचार करत असते. आता आपण इकडे दुसरं सीन पाहतोय की अर्जुन बेडरूममध्ये येतो आणि त्याला काही सायली दिसत नाही, म्हणतो हातात मोबाईल घेऊन सायलीला फोन लावण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हे सगळं चैतन्य बघतो. आता चैतन्य सुद्धा त्याच्या पाठोपाठ बाहेर यायला निघतो की अर्जुनला काय झाले हे सगळे विचारायला. आता अर्जुन काय करतो की पायऱ्यावरून फोन करत
अंगणामध्ये पायऱ्यावरून खाली अर्जुन येतो आणि कंटिन्यू फोन लावत असतो सायलीला पाठीमागून. चैतन्य हाक मारत असतो अर्जुन अर्जुन म्हणून, पण अर्जुन काही लक्ष देत नाही आणि एकसारखा सायलीला फोन लावतच असतो. आता चैतन्य तिथे येतो आणि म्हणतो, अरे काय चाललंय तुझं, सगळेजण आत बसलेत, चल. अर्जुन म्हणतो, अरे सायली कुठेच सापडत नाही आणि तिचा फोन पण लागत नाही. चैतन्य म्हणतो, अरे कुठे जाणार आहे, वहिनी असेल तिच्या खोलीत. तर अर्जुन म्हणतो, अरे मी बघून आलो तिथे नाही आहे. चैतन्य म्हणतो, एवढा पॅनिक नको हो, मागच्या गार्डनमध्ये असेल ती, एवढा पॅनिक होऊ नको. अर्जुन म्हणतो, अरे मी करून बघितला, लागत नाही आहे तुझा फोन. चैतन्य म्हणतो, थांब जरा मी करून बघतो फोन. म्हणून चैतन्य फोन लावतो तर चैतन्याचा सुद्धा फोन लागत नाही. अर्जुन म्हणतो, लागला का? चैतन्य म्हणतो, नाही रे, फोन लागतच नाही आहे. आता असं म्हणल्यानंतर अर्जुन जो आहे तो स्ट्रेसमध्ये येतो. तो म्हणतो, अरे ती इथंच होती उभारलेली आणि अचानकच कशी गायब झाली असेल. आता चैतन्य म्हणतो, अर्जुन मला माहिती आहे घर खूप मोठं आहे, पण माणसं हरवून जातील, एवढं पण मोठं घर नाही आहे, असेल इथेच कुठंतरी, चल. अर्जुन म्हणतो, अरे इथंच कुठं नाही आहे रे, ती मी अख्खं घर पाहिलं. चैतन्य म्हणतो, चल ना मग कल्पना मावशीला विचारू. अर्जुन म्हणतो, नाही नाही नाही, घरातले सगळे खूपच खुश आहेत रे, मला ना उगीच त्यांना टेन्शन नाही द्यायचं, असं अर्जुन म्हणतो आणि म्हणतो, आपण बघूयात, चल. आता अर्जुन चैतन्याला घेऊन तिथून निघून जातो. आता आपण दुसरा सीन पाहतोय. नागराज जो आहे तर तो हाताला धरून खेचत खेचत सुमनला जिथे महिपतला डांबून ठेवले ना तर तिथे आणून टाकतो. महिपत खुर्चीवरती बसलेला असतो. सुमनला तो असं आणून खाली फेकून देतो. आता महिपतची नजर बघून सुमनला खूप घाणेरडे वाटतं. आता सुमन फक्त घाणतोंड करते. आता आपण दुसरा सीन आणखीन पाहतोय प्रिया आणि साक्षीचा. आता प्रिया जी आहे तर ती प्रिया म्हणत असते की साक्षी, तू जो व्हिडिओ बनवलास ना तर तो व्हिडिओ मी अण्णांपर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. साक्षी म्हणते, काय बोलतेस अगं तू? प्रिया, साक्षी मला सांग ना, अण्णा कुठे आहेत ते? मी महिना झाला ग त्यांना भेटलेले नाही आहेत, प्लीज मला सांग ना. प्रिया म्हणते, एक मिनिट, मी कुठेच म्हटलं की अण्णा सर कुठे आहेत ते मला माहिती, मी असं नाही म्हटलं. आता साक्षी इथे थोडी पॅनिक झालेली असते कारण ती महिपतला भेटलेलीच नसते. म्हणून हे सगळं साक्षी असं म्हणत असते. पण प्रिया तिला ना ताकास तूर लागू देत नाही. ती म्हणते, मी कुठं म्हटलं की मी अण्णा सरांना भेटले म्हणून, मला नाही माहिती की अण्णा सर कुठे आहेत म्हणून. आता असं म्हणल्यानंतर साक्षी म्हणते, हे बघ असं होतं ग माझं, काय ना की मला ना असं वाटतं की कधी कधी ना माझा मेंदूच वर्क करत नाही असं वाटतं ग मला, असं साक्षी म्हणत असते. आणि पुढे म्हणते, प्रिया पण आपण काही करून अण्णांना शोधायलाच हवं ग. प्रिया म्हणते, आपण नाही, मी. आणि ओव्हर ॲटिट्यूडच दाखवलेला आहे आज प्रियाला. प्रिया म्हणते की मी शोधून काढीन अण्णांना, तू साक्षी तू फक्त या घराच्या बाहेर पडू नकोस कारण ते सेफ नाही आहेस. कारण तुला माहिती आहे ना तो ब्लॅकमेलर जो आहे तो तुझ्यावरती नजर ठेवून असेल ग, तुला समजतं आहे का, म्हणून तू बाहेर पडू नको. आता साक्षी थोडा विचार करते आणि म्हणते, हो ग, करेक्ट आहे ग तुझं, तू एकदम करेक्ट बोलते. आणि पुढे म्हणते की प्रिया, खरंच माझं आयुष्य एवढं घाणेरडं झालं आहे ना की काय सांगू तुला. 3 वर्षापूर्वी मी किती हॅपी होते, किती नॉर्मल आयुष्य जगत होते ग मी, असं साक्षी आता प्रियाला सांगत असते. छान रिझल्ट बांधण्याचं स्वप्न होतं माझं, एक ॲम्बिशियस अशी मुलगी होती मी, पण आता माझ्या हातून एक खून काय झाला. आणि पुढे म्हणते की आणि काही केल्या गाडी माझी. म्हणत असते की अरे चैतन्य भाऊजींचा फोन होता, चुकून माझ्याकडून कट झाला. म्हणून सायली पुन्हा चैतन्याला फोन लावते. आता अर्जुन ट्राय करणार असतो इतक्यात चैतन्याला पुन्हा सायलीचा फोन येतो. अर्जुन म्हणतो, पटकन स्पीकरवर टाक. चैतन्य म्हणतो, हॅलो वहिनी. सायली म्हणते, हॅलो चैतन्य भाऊजी, तुम्ही फोन केला होतात ना, चुकून माझ्याकडून कट झाला. अर्जुन म्हणतो, कुठेच तू फोन का करत नाही आहेस? तर सायली म्हणते, अरे चैतन्य भाऊजी, मी तुम्हाला फोन केला आहे ना, तुम्हीच बोला. चैतन्य म्हणतो, ठीक आहे, आता तू कुठेच ती सांग. सायली म्हणते, मी आता रविराज काकांच्या घरी आली आहे. अर्जुन म्हणतो, तिला विचार तिथे का गेली आणि न सांगता का गेलीस तू? सायली म्हणते, मी मगापासून सुमन काकूंना फोन करण्याचा प्रयत्न करत होते, पण मग काही केलं त्यांना फोन लागतच नव्हता. मध्येच माझं त्यांच्याशी बोलणं झालं, पण अर्धवटच बोलणं झालं, अचानकच फोन कट झाला आणि सुमन काकू खूपच घाबरल्यासारख्या वाटत होत्या, म्हणून मला काळजी वाटली. मी त्यांच्या घराकडे आले तर घरामध्ये कोणीच नाही, घराला कुलूप आहे. अर्जुन म्हणतो की तिला तिथंच सांग मी येतो म्हणावं. सायली म्हणते, हो ऐकलंय मी इथेच थांबते, लवकर या तुम्ही. चैतन्य म्हणतो, बरं आलोच. म्हणून आता अर्जुन आणि चैतन्य दोघंसुद्धा किल्लेदारांच्या घरी जाण्यासाठी निघतात. आणि आता पुन्हा आपल्याला सीन दाखवलेला आहे साक्षी आणि प्रियाचा. साक्षी म्हणत असते की साक्षी अगं नको काळजी करू, सगळं काही ठीक होईल, मी आहे ना. आपण बघ ना, एवढं सगळं काही होऊन गेलं तरी आपली मैत्री अजूनही टिकून आहे ना. मी नेहमी तुझ्या भल्याचाच विचार करते. बरं साक्षी, तुला जर का परत त्या माणसाने ब्लॅकमेल वगैरे केलं ना तर मला सांग. आणि प्रिया म्हणते की त्या माणसाला ना आता पकडायलाच हवं. साक्षी म्हणते, कोणी पकडलं जात नाही प्रिया, अगदी कोणीच पकडलं जात नाही आहे. आता हे सगळं निराशेतून साक्षी बोलत असते. साक्षी
साक्षी म्हणते बाहेर माणसं अनेक अशी आहेत जी गुन्हे करतात आणि राजरोजपणे फिरतात आणि फक्त मीच एकटी अडकते प्रत्येक गोष्टीमध्ये. आता या सगळ्याची मजा वाटत असते प्रियाला. प्रिया गालातल्या गालात हसत असते कारण साक्षी पाठमोरी झालेली असते ना म्हणून. आता इकडे साक्षीला सचिनचे मेसेजेस येत असतात आणि ही साक्षी जी आहे ती पण त्याला रिप्लाय देत असते आणि तिच्या चेहऱ्यावरती स्माईल असतं. आणि हे सगळं काय आहे तर ती प्रिया बघते. प्रिया म्हणते अरे इतक्या टेन्शनमध्येही इतक्या साक्षीच्या चेहऱ्यामध्ये इतक्या टेन्शनमध्ये सुद्धा स्माईल आलंय, कोणाचे मेसेजेस येत असतील हिला असं म्हणते. आणि पुढे म्हणते साक्षी मी निघते पण साक्षीचं काही लक्षच नसतं. प्रिया पुन्हा हाक मारते साक्षी मी निघते. त्यावर साक्षी म्हणते हो सॉरी बाय असं म्हणून तिला सोडण्यासाठी दरवाजापर्यंत येते. प्रिया पुन्हा तिला बाय म्हणत असते. आपण इकडे दुसरा सीन पाहतोय की सुमनला तिथे फेकून दिलेलं असतं अगदी महिपाच्या पायात आणि म्हणत असते अहो ऐका ना माझं. आता नागराज तिथं येतो आणि उठ म्हणून तिला एक खुर्ची आणतो आणि त्याच्यावर बसतो. आता सुमन खूप ओरडत असते सोडा मला, तुम्हाला तरी कळतंय का की तुम्ही काय वागताय माझ्याशी, ते सोडा मला असं म्हणून सुमन आता खूप जोरजोरात रडत असते. आणि महिपत आता हसायला लागतो आणि म्हणतो काय सुमन वहिनी तुम्ही पण इथं का असं महिपत म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो तुमचं स्वागत आहे सुमन वहिनी, स्वागत आहे तुमचं या जागेमध्ये. आणि म्हणतो की काय रे नाग्या तुझी बायको पण तुला ताब्यात ठेवता आली नाही का असं महिपत म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की तुझ्या मागं ती इथपर्यंत आली, अर तुला तुझी बायकोच सांभाळता येत नाही असं म्हणल्यानंतर काय खरं नाही असं म्हणतो. आता लगे नागराज येतो, महिपतचं जोरात नाक दाबतो की लगेचच त्याचं तोंड उघडलं जातं आणि त्याच्या तोंडामध्ये तो बोळा कोंबतो. आता सुमन म्हणत असते नागराजला की तुम्ही या महिपतला इथे डांबून ठेवलं आणि तुम्ही आता इथे मलाही डांबून ठेवायला लागलायत. अहो तुम्हाला काहीतरी वाटतंय का लाज, अहो मी बायको आहे तुमची, सोडा मला इथून असं सुमन म्हणत असते. पण नागराज म्हणतो तुला बघायचं होतं ना माझा महिपतचा काय संबंध आहे ते, आता बघत बस आता इथं बसून दिवस रात्र तेच बघत बस. 1000 वेळा कोकलून सांगितलं होतं तुला मी माझ्या मागे करू नकोस, माझ्या भानगडीत पडू नको, पण तू नाही ऐकलं. तुझ्या अंगात मस्ती आहे ना खूप, तुझ्या अंगातली ही मस्ती आहे ना हीच तुला खूप नडली आहे असं नागराज म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की सुमन तुला तर आता तू माझा पाठलाग केलास ना असं म्हणून तिचे जोरजोरात केस ओढतो आणि तिचं नाक दाबतो. तिचं तोंड उघडलं गेले की तिच्या तोंडामध्ये बोळा कमतो. आणि नागराज म्हणतो की आता बसा तुम्ही गप्पा मारत असं म्हणून नागराज तिथून निघून जातो. आता इकडे महिपत हो करून तोंडात बोळा असतानाही काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. सुमन बिचारी तोंडात बोळा घातलेला असताना खूप रडत असते. बिचारी खूप असह्य दाखवली आहे पण इथे आता आपल्याला दाखवलं की नागराज तर तिथून येणार होते ना. अर्जुन म्हणतो अगं तिथेच सांगितलं असतं तर आपण दोघं आलो असतो ना सुमन काकूला न्यायला, पण तू न सांगता निघालीस आणि मला घाबरवलंस. आता अर्जुन थोडा पॅनिक होतो. अर्जुन म्हणतो आणि जर का तुला काही झालं असतं तर मी असा म्हणतो आणि एकदमच सायलीला मिठीमध्ये घेतो आणि म्हणतो बघ तुला मला रागवायचे तर माझ्यावरती रागव, तू खूप चिड, पण नको बोलूस माझ्याशी पण चालेल, पण असं मला सोडून कधीच जाऊ नकोस प्लीज, कधीच जाऊ नकोस म्हणून अर्जुना रडायला लागतो. सायली म्हणते मला माफ करावं, सॉरी माझं चुकलं असं म्हणल्यानंतर चैतन्य लगे असा करतो आणि लगेचच सायली साईडला होते. चैतन्य म्हणतो वहिनी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे माझी. आता पुढे म्हणतो की प्लीज तुम्ही अशा गायब होत जाऊ नका कारण तुम्ही जर गायब झालात ना की तुमचं हे बाळ जे आहे ना ते खूप पॅनिक होतं आणि अस्वस्थ होतं आणि त्याला मला नाही हँडल करता येत. तुम्ही प्लीज आहे ना त्याला माझ्या पदरात टाकून जाऊ नका मी एक वकील आहे, मी आया नाही असं चैतन्य हात जोडून बोलत असतो. आता अर्जुन जरा त्याच्याकडे रागानेच बघतो. आता पुढे अर्जुन डोळे पुसतो आणि म्हणतो की बरं सुमन काकू सापडल्या का. सायली म्हणते माझं त्यांच्याशी बोलणं झालं होतं पण त्या रिक्षात होत्या आणि आता मी जर का त्या आपल्या घरी आलेल्या नाही आहेत, जर त्या त्यांच्याही घरी नाही आहेत मग त्या रिक्षाने नक्की गेल्या कुठे असा आता सायलीला प्रश्न पडलोय. ती अर्जुनला सांगते की त्यांना कुणीतरी जबरदस्तीने घेऊन गेले, मला काही कळत नाही, मला ना खूप काळजी वाटते सुमन काकूंची असं आता सायली म्हणल्यानंतर अर्जुन आणि चैतन्य दोघंही विचार करायला लागतात. आणि आजचा हा भाग इथे संपतो. प्रेक्षकांना तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज चॅनलला एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या भागामध्ये आपण असं पाहतोय की चैतन्य म्हणत असतो की सुमन काकूला कुणी किडनॅप केलं असेल का आणि जर केलं असेल तर ते कुणी. आता अर्जुन म्हणतो मला फक्त एकाच माणसावर डाऊट आहे. आता रविराज म्हणत असतात माझा सख्खा भाऊ त्याच्या बायकोला माझ्या वहिनीला मारहाण करायचं आणि मला ना तिच्या शरीरावरच्या जखमा दिसल्या ना मनावरच्या. आणि अर्जुन आता पोलिसांना
पोलिसांना फोन करतो आणि सांगतो की माझी काकू सुमन किल्लेदार कालपासून गायब आहे आणि मला डाऊट आहे की सुमन किल्लेदार यांच्या काय फोनामागे नागराज किल्लेदार यांचाच हात आहे, असं डायरेक्ट आता अर्जुनने पोलिसांना सांगूनच टाकलेलं आहे. तर प्रेक्षकांनो, काय होईल उद्या? महिपतला ज्या ठिकाणी किडनॅप करून ठेवलेलं आहे तर तिथे सुमनला सुद्धा बांधून ठेवलंय. तर पोलिसांना आणि अर्जुनला या सगळ्याचा पत्ता लागेल का? हे सगळं पाहण्यासाठी उद्याचा व्हिडिओ माझ्या आवाजामध्ये ऐकत राहा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.